श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आणि महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्रकारण न चाले, खरा विरवरी पराजतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तसं हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी मजबूतपणे खंबीरपणे उभा असलेले आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब. होय बांधवांनो, मगाशी कोणतरी सांगितलं इथं की ज्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांचे विचार हे सोनिया गांधीच्या पायाशी नेऊन घाण ठेवले होते. ती शिवसेना प्रमुखांची घाण पडलेली शिवसेना सोडवण्याचं काम ज्यांनी केलं त्या मुख्य नेते एकनाथ शिंदे. होय बांधवांनो, आता बघा ना, मला वय किती माहिती नाही, पण या वयात देखील एकदा शिंदे साहेबांनी शब्द टाकला तो मी झेलला आणि स्थानीय लोकाधिकार समिती सेना मी उभी केली, आणली. ते आदरणीय सन्मान्य गजाभाऊ आणि गजाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. भाऊ, काळजी नको तुम्हाला, तुम्हाला चिंता नको. ते कार्याध्यक्ष सन्मान्य डॉक्टर शिंदे साहेब, व्यासपीठावर बसले माझे सहकारी जवळचे हर्सू साहेब, आमचे प्रतापराव, आमच्या मीनाताई, सगळे साहेब, सगळ्या साहेबांनी व्यासपीठावर बसलेल्या. आणि हो बांधवांनो, तुम्ही आज सगळ्यांनी दाखवून दिलात, चिकांजी तुम्ही आम्हाला आवाज दिलात, गजाभाऊ आम्हाला आवाज दिलात, आणि आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी जमले तुम्ही सगळे बंधू आणि बांधव. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. मला अधिक बोलायचं नाही, कारण शिंदे साहेबांना पुढे जायचं आहे काय का मला. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगायला हवी मला. आता बसल्या बसल्या तुम्ही सांगितलं, उद्धवजींचा जो स्वतःचा उजवा हात समजतो तो आजोड वकील, विजय पारनेमध्ये एक प्रेमनगर म्हणून वसाहत आहे होती. 6,000 मराठी माणसांना तिथे त्यांनी तिथून हलवली. आज 9 वर्ष झाली, सगळी मराठी माणसं फक्त 1-1 वर्षाचं त्यांना भाडं दिलेलं आहे आणि 9 वर्षापासून सगळी मराठी माणसं मुंबईच्या बाहेर आहेत. 9 वर्षापासून मी त्याच्या प्रमुख लोकांना शिंदे साहेबांना घेऊन आलो. शिंदे साहेबांनी मिटिंग घेतली, शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतला आणि शिंदे साहेब आता शासनाकडून विकासक देत आहेत. शिंदे साहेबांनी कडकपणे सांगितलं, त्या विकासकाला सांगितलं की पहिल्यांदा ज्यांना 10-10 वर्षापासून भाडं मिळालं नाही त्यांना पहिल्यांदा भाडं दे आणि मग तर काम चालू करून टाक. माझ्याकडे तिथल्या साहेब लोकांनी ऍफिडेव्हिट दिल्यात, प्रतिज्ञापत्र दिलेत. रामदास भाई शिंदे साहेबांना सांगा, या आदोड वकिलांनी 2-2 मर्चंट घेतल्या त्या बिल्डराकडून, 100 बुलेट वाटल्या त्या बिल्डराकडून. हे सगळं त्या ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेलं आहे. कोट्यवधी रुपये खाल्ले. ही माणसं उद्धवजी तुमच्यासोबत असतील ना, आणि होती, आज पण आहेत. आणि म्हणूनच श्रीकांतजी याचं उत्तर एवढंच आहे, एवढ्यासाठीच माझा गिरगाव सगळा संपला, लालबाग संपला, दादर संपला. जेवढा मराठी माणूस होता तो सगळा मुंबईच्या बाहेर गेला. तो फक्त उद्धवजी तुमच्या हातात 30 वर्षे महानगरपालिका होती, तुम्ही घडवली. मुंबईच्या मराठी माणसाला कल्याणच्या पुढे हद्दबाग काढलेलं पाप तुम्ही घेता उद्धवजी. आणि आता मुंबई महानगरपालिका पुन्हा घेण्यासाठी, कारण आपल्या कल्पना आहे राक्षसाचा जीव आहे ना तो कपटामध्ये असतो, तसा उद्धव ठाकरेचा जीव मुंबई महानगरपालिकेत आहे. हा, मग काही पण होते, घर सगळ्याच्या सोबत घ्या बस. आता माझं सगळं संपलंय, सगळं संपलंय म्हणजे एकनाथ
कोण टाकलं? काय सगळं ठरवलं नाही. आणि म्हणून आता राज ठाकरे सोबत घेऊन पुन्हा मुंबई घातलं घेता येते का? पुन्हा टक्क्याचं राजकारण करता येतं का? हे सगळं चाललंय. मी अधिक बोलणार नाही, आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतोय, लोकाधिकार समितीचं काम मी जोडलं पाहिजे, गजाभाऊंचं काम मी जोडलं पाहिलंय. अरे ज्यावेळेला आम्ही विमानामध्ये बसतो ना, तेव्हा हवाई मराठीत बोलायला लागली ना, तर आम्ही सगळे म्हणतो हे बघा, हे गजाभाऊंचं काम आपल्या मराठी विमानामध्ये आणलं, हे माझ्या गजाभाऊंचं काम, हे लोकाधिकार समितीचं काम. महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक असू दे, त्या उमेदवाराचा एबी फॉर्म भरण्यासाठी कोण असतो? लोकाधिकार समिती महासंघाचा माणूस इथे असतो. कुठेही जा. आज माझा मराठी माणूस शिवसेना प्रमुखांना अभिप्राय काय होतो? मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालात जन्म दिला आणि त्या मराठी माणसाला न्याय देण्याचं काम माझ्या गजाभाऊ कितेकर यांनी केलं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. म्हणून आज पुन्हा शिंदे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. गजाभाऊ तुम्हाला शाबासकी देतोय, तुम्ही इकडे बाहेर बघा. आज एक चांगलं काम म्हणजे आज कसा आजचा दिवस आज शिवसेनेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा असा ही उणीव होती. शिवसेनेच्या दोन महत्वाचे अंग आहेत, एक भारतीय कामगार सेना आणि एक लोकाधिकार समिती. आज लोकाधिकार समितीची स्थापना करण्यासाठी शिंदे साहेबांनी गजाभाऊंना सांगितलं. गजाभाऊन हे सगळं आता शिवधनुष्य उचललंय. त्यांच्यासोबत आमचे डॉक्टर आहेत. आता डॉक्टर असल्यानंतर काय दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही, काळजी नाही. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर सोबत असल्यामुळं गजाभाऊंचं वय 20 वर्ष वाढल्याचं मला. तुमच्यासोबत आता टॉनिक आहे. अगदी अडचण आली तर टॉनिकचं इंजेक्शन कधी डॉक्टर देऊ शकतात. आणि म्हणून योग्य वेळेला योग्य तो इथला निर्णय, योग्य वेळेला योग्य तो इथला हा निर्णय आहे. भाऊ आगे बढ़ो, भाऊ आगे बढ़ो. रामदास कदम आपके साथ में है, आपके साथ में, आपके साथ में है. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.